तर चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी कालव्याला पाणी सोडल्यानंतर अवघ्या काही तासातच भगदाड पडलंय। प्राथमिक अहवालानुसार ससे आणि उंदरांनी केलेल्या बिळांमुळे कालव्याची भिंत कमकुवत झाली होती। पाण्याचा दाब वाढल्यानंतर कालव्याला भगदाड पडून पाणी थेट शेतांमध्ये शिरल्याचं सांगितलं जातंय। 2010 मध्ये बांधण्यात आलेला हा कालवा अनेक वर्ष वापरात नसल्यानं मोठ्या प्रमाणात बिळं निर्माण झाली होती असा दावा सिंचन विभागानं केलाय। सध्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून 2 दिवसात हा कालवा पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी। गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घोडाझरी कालवा हा तयार झाला। या कालव्यामध्ये टेस्टिंगसाठी पाणी सोडण्यात आलं, पण जेव्हा पाणी सोडण्यात आलं तेव्हा पहिल्यांदा पाणी सोडल्यावर त्याची भिंत कोसळली। आता VIDC म्हणजे विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननं या संदर्भामध्ये अहवाल तयार केलाय आणि या अहवालामध्ये ससे आणि उंदरांनी या संपूर्ण परिसरामध्ये मोठे मोठे बिळं केले, त्यामुळे या बिळांमध्ये पाणी गेलं आणि खड्डे मोठे झाले, त्यामुळे भिंत पडली आणि कालवा सुरू होऊ शकला नाही असा अहवाल पाठवला आहे। गोसेखुर्द प्रकल्प हा गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे 2-3 दशकांपासून याचं काम सुरू आहे। याचे जे धरण जरी पूर्ण झालं असलं तरी कालवे काय अद्यापपर्यंत पूर्ण नाहीये, त्यामुळे हा प्रकल्प तयार होऊनही कालव्यांमधून पाणी जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये। घोडाझरी कालवा जो आहे तो 2010 मध्ये अपेक्षित होतं काम त्याचं, पण आता 16 वर्षानंतर यातून पाणी सोडून टेस्टिंग करण्यात आलं, पण 16 वर्षानंतर सुद्धा शेतकऱ्यांची प्रतीक्षा ही मात्र कायमच राहिली आहे, कारण की